हॅलो. तर आज आहे आपला डे 63 ऑफ 90 डेज चॅलेंजचा आणि योगाचा डे 2. तर मी आज एकदम ऑनेस्टली योगा फक्त 15 मिनटं केला आहे. कारण ना मला ते सेक्शनने थोडासा त्रास होतो आहे. म्हणजे अजून कंबर दुखायला लागलं आहे. आय थिंक खूप दिवसानंतर 1 वर्षानंतर मी हा योगा वगैरे करते. ते थोडंसं स्वीट पेन होतो आहे म्हणून मी 15 मिनटंच केलं आणि रेकॉर्ड पण नाही केलं एवढं. थोडंसंच केलं. म्हटलं एवढी छोटीशी क्लिप ॲड करून आपला काही आजचा व्हिडिओ छान होणार नाही. आणि आज ना हे बुक पण थोडंसं रीड केलं आहे, जे की मी प्रेग्नन्सीमध्ये घेतलं होतं. बट ते थोडंसं अर्धच रीड केलं होतं. उलटं दिसतंय वाटतं. 1 मिनटं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं बुक आहे, जे की मी प्रेग्नन्सीमध्ये घेतलं होतं. ते मी अर्धच रीड केलं आहे. थोडंसं रीड करायचं बाकी आहे म्हणून म्हटलं आता थोडं रीड करूया. आज सॅटर्डे होतं तर मला थोडासा वेळ पण होता. फक्त डेली काय केलं मी त्याचे व्हिडिओ अपलोड करून कधी ऑडियन्सला पण रोज तेच बघायला बोर होतं. म्हटलं आज वीकमधून एकदा आपण असं बोलून व्हिडिओ करूया. तर मी आज तसा व्हिडिओ करते. हे बुक तुम्ही घेऊ शकता. खूप छान आहे. छोटंसं रीड करण्यासारखं आहे, त्यातून घेण्यासारखं आहे. अजून पूर्ण रीड करून नाही झाले. माझं झाल्यानंतर सांगेल मी त्यातून काय आपण बोध घेऊ शकतो. आणि त्यानंतर मी ही डायरी पण लिहिली थोडीशी, जी मी प्रेग्नन्सीमध्येच घेतली होती. त्यात काही लिहिलं नव्हतं, पूर्ण रिकामी होती. बट आज मी लिहिलं आहे त्यामध्ये जे पण आपल्याला काही निगेटिव्ह थॉट्स येत आहे किंवा पॉझिटिव्ह थॉट्स येत आहे ते आपण लिहू शकतो. निगेटिव्ह थॉट्स लिहून जर टाकले ना तर ते बरेचसे रिमूव्ह व्हायला आपल्याला हेल्प होते माइंडमधून. आणि आपण जास्त इमोशनल डिपेंड दुसऱ्यावर राहू शकत नाही. आपण स्वतःचं सेल्फ लव्ह करायला शिकलं पाहिजे. हे मी खूप पहिल्यापासूनच करते. बट कधी आपण जास्त डिपेंड होऊन जातो आपल्या पार्टनरवर आणि समोरच्याला पण इरिटेट करतो आपण जास्त डिपेंड झाल्यानंतर. सो थोडंसं आपण सेल्फ लव्ह केलं पाहिजे. घरची कामं करा, तुमचा जॉब करा, सगळं करा, पण स्वतःलासुद्धा वेळ दिला पाहिजे थोडासा. आणि ते लोक म्हणतात स्वतःला वेळ दिल्यावर शायनिंग मारणे वगैरे असं म्हणतात, पण तसं काही नाही. आपण स्वतःसाठी वेळ द्यायचा, वेळ काढायचा, तरच आपण सेल्फ लव्ह केलं तरच आपण दुसऱ्याला लव्ह देऊ शकतो. सो मी आज डायरीमध्ये मला जे काही अजून माझी बकेट लिस्ट आहे त्या मी लिहिल्या. मला काय वाटतं ते लिहिलं. आणि आता मी इथल्या जे लोकेशनला आहे तिथे आपण काही नवीन केलं ते पण यामध्ये मी लिहिणार आहे नंतर. ही आपली पर्सनल डायरी असेल त्यात तुम्ही लिहू शकता असं. आणि आज तर मी रोजचं माझं डेलीचं वर्क केलं. कामाचं कपडे पार संध्याकाळी धुतले, कारण आज बेबी रडत असल्यामुळे तिला घेऊन बसावं लागलं जास्त ते. आणि त्यात लेट पण उठले होते, सगळं लेट झालं. आणि मला माझ्या स्टुडंट्सने व्हॉट्सअपला मेसेज केले की मॅडम कोणते AI यूज करायचे. तर खूप सारे AI. तर पहिला तर आपला ChatGPT, जेमिनी. ChatGPTमध्ये तुम्ही असं छान प्रकारे प्रॉम्प्ट देऊन कोणतेही आन्सर घेऊ शकता. लाईक आपण जसं आपल्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत, आपल्या पार्टनरसोबत जसं बोलतो ना आपण, तसंच जरी प्रॉम्प्ट आपण ChatGPTला टाकला तर आपल्याला तसे ते आन्सर देतं. आपण अगदी कोणताही विषयाचा डीप स्टडी ChatGPTतून करू शकतो. खूप बेसिकपासून बेसिक स्क्रॅच पण, आणि एकदम स्क्रॅचपासून आपण करू शकतो. तर आपण एखादं ॲप पण बनवू शकतो ChatGPTपासून. म्हणजे तो फक्त हेल्प देत असतो, हे करा, त्यानंतर हे करा, हे डाउनलोड करा, इकडून API घ्या, तिकडून गेटवे वगैरे, असं जे काही आपल्याला हवं असतं ते आपण करू शकतो ChatGPTमधून. त्यानंतर बरेचसे अजून AI टूल्स आहे. क्लॉड, त्यानंतर ब्लॅक बॉक्स, अजून लवेबल AI जे मी यूज केले ते मला माहिती आहे. मी अजून माझा एक कोर्स आहे त्यातून कंप्लीट करून मी सांगेल अजून कोणते तुम्ही यूज करू शकता. आणि
त्यानंतर ज्या पण फिमेल्स लेडीज आहे ज्यांना आता न्यूबॉर्न बेबी झालं आहे, म्हणजे होऊन गेले 1 वर्ष झाले, त्यांनी मला प्लीज सांगा. माझे हेअर इतके गळत आहे, इतके खूप हेअर लॉस होते आणि पूर्ण पातळ होऊन गेले. एकदम थोडे केस राहिले म्हणून मी वरती बांधले एकदा असे. एकदम छोटेच केस राहिले, खूप पातळ झाले. तुम्ही कोणते कॅल्शियमचे टॅबलेट घेतल्या होत्या का, की काही ट्रीटमेंट घेतली, प्लीज मला सांगा कमेंट करून. तर असं होतं माझा आजचा डे. किती वाज 8:30पर्यंत. त्यानंतर मी आता व्हिडिओ हा पोस्ट करते आणि मी असं थोडंफारच रेकॉर्डिंग केले, त्यामुळे ते क्लिप काही मी ॲड करत नाही, जे मी बोलले तेच ॲड करते. सो थँक्यू फॉर वॉचिंग, स्टे ट्यून, बाय. भेटूया उद्याच्या डे 64मध्ये.